बालमित्रांनो, वी आर बॅक सॉल्विंग एक्सरसाइज 1.4. टाइप कोणता चाललाय? पॅरामेट्रिक फंक्शन्स. दिला काय होता? होमवर्क. जमला का आपल्याला? नाही सर. वी आर नाउ सॉल्विंग. फाइंड dy by dx. x दिलाय t च्या टर्म्स मध्ये, y दिला t च्या टर्म्स मध्ये. सो पॅरामीटर कोण आहे बेटा? t. मग दोघांना पण काय करायचं? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर t. ऍग्री? ओके. चला, तर इथे x दिलाय मला, राईट? सो ह्या x ला मी एकदा उचलतो आणि इथं ठेवतो. x इज इक्वल टू कॉस इनवर्स. लगेच सुरू व्हायचं बेटा सोडवायला. 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आधी लिहायचं. ठीक आहे, डायरेक्ट खेळ सुरू नाही करायचा. वाय? बिकॉज दिस इज द टाइप ऑफ सबस्टिट्यूशन. कारण की 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे की नाही? साईन वाला, साईनला नंतर कॉस करता येतं आपल्याला. बट मला कळलं की वी हॅव टू पुट टी च्या जागी टॅन थिटा. टी ला काय टाकूया? टॅन थिटा. बेटा टी ला जर का टॅन थिटा टाकलं तर इथून थिटा काय होईल बेटा? थिटा विल बी टॅन इनवर्स ऑफ टी. ऍग्री? थिटा विल बी टॅन इनवर्स ऑफ टी. यस सर. आता बघ, दिस x इज इक्वल टू cos inverse of 2 tan theta upon 1 plus tan square theta. झालं? इज इक्वल टू cos inverse of, आतमध्ये कुणाचा फॉर्म्युला बेटा? हा sin 2 थिटाचा आहे की नाही? स्टँडर्ड फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला फॉर sin 2 थिटा. ऍग्री? इथं कॉस इनवर्स आहे ना, आतमध्ये साइन आहे. चालेल का? नाही. मग मला साइन ला काय बनवावं लागेल बेटा? कॉस. कसं बनवू? सो दिस x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, साइनचा कॉस लिहायचा आणि पाय बाय 2 मायनस करायचं. ओके, साइनचा काय लिहू? कॉस. आणि त्या अँगलला काय करायचं? पाय बाय 2 मायनस 2 थिटा. डिस्काउंट कॉस इनवर्स गॉट कॅन्सल्ड. सो दिस इज इक्वल टू, उरलं काय बेटा? पाय बाय 2 मायनस 2 थिटा. ऍग्री? हा x आहे. बट यू गाइज नो दॅट हिअर वी हॅव थिटा which is nothing but tan inverse of t. So this is equal to pi by 2 minus 2 tan inverse of t. झालं? आता तुमचा x सिम्प्लिफाय झाला का नाही झाला? बघ, इथे राडा राडा वाटत होता. आपण मल्टिपल अँगल वाली कन्सेप्ट वापरून इथे आलो. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, कारण पॅरामीटर टी आहे ना. x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? dx बाय dt. पाय बाय 2 ही कॉन्स्टंट टर्म आहे. उत्तर काय येणार आहे? 0 मायनस 2 इज द कॉन्स्टंट टर्म गुणिले टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग टॅन इनवर्स टी ला काय लिहिणार? 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. गेटिंग? सो फायनली dx बाय dt ला मायनस 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. फटाफट येस टाइप करा, अदरवाइज रिपीट टाइप करा. प्रत्येक जण एकदम सिस्टमॅटिकली इथपर्यंत माझ्यासोबत पोहोचलाय का? आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. बोला, स्क्रीनशॉट घ्या आणि मला सांगा समजलंय का नाही. बोलो. पायल, पलक, रितेश, अनमोल, साहिल, एकदम व्यवस्थित समजलं? कारण आपली ही प्रॅक्टिस ऑलरेडी झालेली आहे. गणेश, मी न्यू कमर्सला नेहमी सांगतोय की जुने व्हिडिओज पुन्हा पहिल्यापासून पहा. चला, हा झाला एक पार्ट. आता काय करायचं आपल्याला? सेकंड थिंग विच इज, बोलो, dy बाय dt. dy बाय dt. चला, त्यासाठी y इज इक्वल टू सेक इनवर्स आणि रूट मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर. बेटा स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस टी स्क्वेअर फॉर्म्युले पार्ट पाहिजे फक्त, फंडामेंटल आयडेंटिटी आणि मल्टिपल अँगल्स. मला हायलाइट झालं की मी जर का टी ला टॅन थिटा टाकला तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. फंडामेंटल आयडेंटिटी नंबर 2. फॉर्म्युलांचं बुकलेट एकतर समोर तरी पाहिजे, नाहीतर व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड परत पाहताना नीट ऑब्झर्व करा की बेटा मला इथे पुट करावं लागेल टी च्या जागी टॅन थिटा. बेटा दिस इम्प्लाइज माय थिटा विल बी टॅन इनवर्स ऑफ टी.
theta will be tan inverse of t. So y will be sec inverse आणि रूट मध्ये 1 plus t square. t कोण आहे tan theta. So 1 plus tan square theta. Fundamental identity. Okay. Which is equal to sec inverse of रूट मध्ये 1 plus tan square is simply sec square. Sec inverse of square root मध्ये sec square आहे. सो बेटा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गॉट कॅन्सल आउट. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गॉट कॅन्सल आउट. फक्त काय उरल सेक थिटा ढिशक्याव सेक सेक उरला काय फक्त थीटा. आणि थीटा कोण आहे टॅन इनवर्स ऑफ टी. सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी. चला आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी कारण पॅरामीटर टी आहे. सो बेटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. वाय चा काय झाला बेटा dy बाय dt is equal to tan inverse of t is the standard form 1/1 plus t square. This is my second screenshot घ्या. झाला आता व्हेरी इझी. we can easily get dy by dx. happy बघ 1 आहे 2 आहे. just divide 2 by 1 and we will get dy by dx. okay. so dy by dx पॅरामीटर कोण आहे टी. मग काय लिहिणार मी वरती बघ dy आहे सो dy बाय dt. खाली dx आहे सो dx बाय dt. व्हेरी इझी. उचलून टाकून द्या. दिस इज 1/1 plus t square अपॉन दिस इज -2 अपॉन 1 plus t square. 1 plus t square गॉट कॅन्सल आउट. स्क्रीनशॉट घ्या. आहे का नाही व्हेरी इझी. आहे का नाही व्हेरी इझी. क्वेश्चन नंबर यातलं अजून एक घेऊ आपण. 6th क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू मी. हा 7th आहे ना. 6th घेऊ आपण. ओके 5 वाला सोपा आहे राव सागर. आपण तो घेतलेला आहे 5th. 6th घेऊ आपण यातला. अरे बाबा जसं मला आठवतंय 5वा क्वेश्चन मी घेतलेला आहे. इफ यू रिमेंबर. येस 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चन की ज्याच्यामध्ये x इज इक्वल टू t प्लस 1 बाय टी ची पॉवर a आणि y इज इक्वल टू e ची पॉवर t प्लस 1 बाय टी has been given. ओके e ची पॉवर t प्लस 1 बाय टी. काही टेन्शन नाही. कंपोजिट वाले फॉर्म्युले वापरत सोडवायचं. चला x आणि y हे दोघं दिले. बघ आता बेटा लक्ष दे. x हा t प्लस 1 बाय टी ची पॉवर आहे. ऍग्री. म्हणजेच हे व्हेरिएबल रेस टू कॉन्स्टंट. बेटा समजते की नाही. कोणता फॉर्म आहे हा व्हेरिएबल आहे. बघणार आहोत टी इज द पॅरामीटर म्हणजेच काय व्हेरिएबल च्या डोक्यावर कॉन्स्टंट. अरे येस ऑर नो व्हेरिएबलच्या डोक्यावर कॉन्स्टंट म्हणजेच कोण रे बेटा तुझा x च्या डोक्यावर n चा डेरिव्हेटिव्ह काय असतो n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. अरे हिंट समजली. फक्त हा काय फंक्शन फॉर्म मध्ये. मग आता याला काय म्हणायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजेच काय रे बेटा dx बाय dt इज d बाय dt ऑफ t प्लस 1 बाय टी च्या डोक्यावर आहे. झालं d बाय dt लिहिलं मी. चला आता दिस इज इक्वल टू हे बघ फंक्शन रेस टू n इंटू एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे a इंटू एक्स ऐवजी कोण आहे t प्लस 1 बाय टी च्या डोक्यावर a मायनस 1 आणि इंटू काय करतो बेटा आपण डेरिव्हेटिव्ह. सो डी बाय डी एक्स ऑफ आय एम व्हेरी सॉरी डी बाय डी टी. हे मी त्या दिवशी बोललो होतो टी प्लस 1 बाय टी. ओके लिहिताना मिस्टेक होऊ शकते. वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी अलर्ट. झालं. function raised to n into function raised to n minus 1 into derivative of function. Agree? Okay. So beta it is equal to a here the term as it is right a into t plus 1 by t चा डोक्यावर a minus 1 into derivative of t will be 1.
हे बघणार आहोत. डी बाय डी टी ऑफ टी विल बी 1. आता 1 अपॉन टी चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर, म्हणून मी मायनस दिलं. मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर. 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, फॉर्म्युले समोर ठेवा. ओके, चला हे काय आलं बेटा, dx बाय dt. चला स्क्रीनशॉट घेतोस का, हे पुसू का मी? ओके, हे तुला कळण्यासाठी होतं फक्त. चला dx बाय dt काढला. येस सर. नाव वी आर इंटरेस्टेड इन द dy बाय dt. याला 1 म्हणूया नेहमीप्रमाणे. येस सर. माय y इज a च्या डोक्यावर t प्लस 1 बाय टी. ए कोण आहे? कॉन्स्टंट टर्म. त्याच्या डोक्यावर कोण आलं? व्हेरिएबल. म्हणजे हा कॉन्स्टंट रेस टू व्हेरिएबल वाला फॉर्म आहे. येस ऑर नो बेटा? कॉन्स्टंटच्या डोक्यावर व्हेरिएबल म्हणजेच काय रे बेटा? ए ची पॉवर एक्स. आठवतंय का आपला फॉर्म? ए कॉन्स्टंट आहे, डोक्यावर व्हेरिएबल. ए ची पॉवर एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय रे? ए ची पॉवर एक्स लॉग ए. झालं क्लिक तुला? चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. यू गाइज नो दॅट वाय चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt. आणि याला काय लिहिणार मी? डी बाय dt ऑफ ए ची पॉवर टी प्लस 1 बाय टी. झालं? आता चला वापरा. ए ची पॉवर फंक्शन आहे फक्त, राईट? मग ए रेस टू एक्स लॉग आहे, तसं ए ची पॉवर फंक्शन झालं इनटू लॉग ए इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. डी बाय dt लिहायचं एक्स ने. डी बाय dt ऑफ युअर फंक्शन विच इज टी प्लस 1 बाय टी. समजते सगळ्यांना बेटा? विच इज इक्वल टू ए ची पॉवर टी प्लस 1 बाय टी into log of a into derivative of t is 1 है का नाही? आणि derivative of 1 by t is minus 1 upon t square. I would like to say that this is my second. Screenshot घे. Okay. So you are having 1 and 2. जे वापरून काय लिहू शकतो बेटा मी? dy by dx. हा कोण आहे माझा? dx by dt. हा कोण आहे माझा? dy by dt. आणि आपल्याला माहिती आहे की dy by dx is dy by dt upon dx by dt. चला उचला दोन्ही व्हॅल्यू टाकून द्या. dy by dt is a ची पॉवर t प्लस 1 बाय टी आहे की नाही? a ची पॉवर t प्लस 1 बाय टी इंटू लॉग ऑफ a इंटू 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर भागिले याला उचलून टाकून द्या. a इंटू टी प्लस 1 बाय टी च्या डोक्यावर a मायनस 1 इंटू ढिशक्या ह्या दोन टर्म तर जशाच्या तशा कॅन्सल झाल्या बिकॉज दे वर सेम. प्यारे रोहित जी, वेरी गुड मॉर्निंग. पधारिए, आइए, आपका इंतजार था. ओके चल, ह्या दोन टर्म कॅन्सल आउट झाल्या. यू आर सेइंग ए ची पॉवर टी प्लस 1 बाय टी आणि खाली एकटा ए, बरोबर? बेस सेम आहे. मग आता पॉवरची वजा बाकी. सो कॅन आय राईट ए च्या डोक्यावर बघ बघ वरती टी प्लस 1 बाय टी आणि बघ खालचा ए च्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो मायनस 1 झालं. अच्छा, आता ही जी खालची टर्म आहे तिला वरती घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी चालतं. मी तिला खालीच ठेवतो, कशाला राडा वाढवायचा. लॉग ऑफ ए आणि डिवायडेड बाय टी प्लस 1 बाय टी, टी प्लस 1 बाय टी च्या डोक्यावर ए मायनस 1. स्क्रीनशॉट घ्या. झालं. देर वॉज नथिंग स्पेशल इन दिस. ओके, दिस पार्ट वॉज ओनली इम्पॉर्टंट. क्लिअर आहे बेटा? चलो आता क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम एक्सरसाइज 1.4. आता चांगल्या लेवलच्या क्वेश्चन्स कडे हळूहळू आपण मूव्ह व्हायला लागलो. आणि आय होप की तुमची प्रॅक्टिस चांगली व्हायला लागली. ठीक आहे, बघून बघून तो कॉन्फिडन्स वाढत नाही. कॉन्फिडन्स तेव्हाच वाढतो जेव्हा तुम्ही लिहून प्रॅक्टिस करता. चलो क्वेश्चन नंबर 2. कॉन्सेप्ट तोच आहे. क्वेश्चन नंबर 2, फाइंड dy बाय dx आणि याच्यामध्ये
डिफरंट डिफरंट सम्स वर हॅव्हिंग. त्यातलं एक फेमस आहे सेकंड हे जरा किंवा सगळेच इम्पॉर्टंट असतात. फक्त ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवघड 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 होत जातात. थोडे थोडे डिफिकल्ट असतात. एक कॉस क्यूब थिटा वाय दिलाय ए साइन क्यूब थिटा आणि आपल्याला काय म्हणतात ऍट थिटा इज इक्वल टू 5/3 असं दिलंय आपल्याला त्यांनी. गेटिंग ना बेटा? लक्ष दे. एक्स थिटा मध्ये एक्सप्रेस केला, वाय थिटा मध्ये एक्सप्रेस केला, पॅरामीटर थिटा आहे. मग 1 बाय 1 एकेकाला उचलू आपण. एक्स इज ए कॉस क्यूब थिटा. Differentiate with respect to theta. You guys know that dx by d theta. A तर constant term है, so can I write d by d theta of cos cube theta? एकदम बेसिक बेसिक गोष्टी करतोय मी. पॅरामीटर थिटा आहे उजवीकडे, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. एक्स आला dx by d theta. ए कॉन्स्टंट टर्म आहे जी व्हेरिएबल चिटकली बाहेर घ्या, d by d theta of cos cube theta, which is equal to a into cos cube theta म्हणजे cos थिटाच्या डोक्यावर 3 म्हणजे एक्स ची पॉवर n वाला फॉर्म आहे की नाही. सो 3 इंटू कॉस स्क्वेअर थिटा, 3 2 गेले, गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा. कॉस थिटाच्या डोक्यावर 3 ही प्रॅक्टिस आपली ऑलरेडी झालेली आहे. 3 इंटू कॉस थिटाच्या डोक्यावर 3 - 1 म्हणजे 2 म्हणजे 3 कॉस स्क्वेअर थिटा गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस, कारण की हे कंपोजिट मध्ये आलं. ओके, मी याला असं लिहू का 3a कॉस स्क्वेअर थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन. सो फायनली मी असं लिहू -3a कॉस स्क्वेअर थिटा साइन थिटा. ओके गुरुजी, दिस इज माय फर्स्ट स्टेप राइट. चलो वाय ला उचला. y इज इक्वल टू a साइन क्यूब थिटा. चला इथे जसा dx बाय d थिटा घेतला, इथे काय होईल y चा ड्यू विथ रिस्पेक्ट टू थिटा dy बाय d थिटा. a कॉन्स्टंट टर्म आहे, सो d बाय d थिटा ऑफ काय रे बेटा साइन क्यूब थिटा. दिस इज इक्वल टू a इंटू डी बाय डी थिटा ऑफ साइन क्यूब थिटा म्हणजे साइन थिटाच्या डोक्यावर 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. एग्री? विच इज इक्वल टू 3a साइन स्क्वेअर थिटा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा इज कॉस थिटा. हॅपी? दिस इज माय सेकंड. आता तुम्हाला माहिती आहे dy बाय डी थिटा आहे, dx बाय डी थिटा आहे. सो dy बाय dx इज रिटन ॲज dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. चला, हु इज dy बाय डी थिटा? ही टर्म 3a साइन स्क्वेअर थिटा कॉस थिटा अपॉन dx बाय डी थिटा उचला -3a कॉस स्क्वेअर थिटा आणि हा साइन थिटा. डिस्काउंट ठॉय गेले. खालचा साइन गेला, वरच्या स्क्वेअर मधला एक जण गेला, वरचा कॉस गेला, खालच्या स्क्वेअर मधला एक गेला. उरलं काय? फक्त एक मायनस साइन उरलंय आणि साइन बाय कॉस उरला, म्हणजे त्याला मी लिहू का मायनस टॅन थिटा इज द आन्सर. बट रुको, 3 साइन स्क्वेअर कसं काय? म्हणजे कॉन्सेप्ट तुम्हाला त्या कंपोजिट वाली लिहून द्यावी लागेल. डोंट वरी, सांगतो मी. बेटा लक्ष दे, इथपर्यंत मी आलो. मला काढायचंय ऍट थिटा इज इक्वल टू π/3. ह्या गोष्टीला विसरायचं नाही. विसरू नका बालमित्रांनो. तुम्ही एक्स आणि वाय वरून dx हे सगळं करून इथपर्यंत आले, बट ऍट थिटाची व्हॅल्यू π/3 म्हणजेच dy बाय डी थिटा. हे बघा अशी दांडी मार आणि ली थिटा इज इक्वल टू किती π/3 ला व्हॅल्यू किती असं म्हणतायत, म्हणजे दिस इज इक्वल टू थिटाला काय टाकावं लागेल तुला π/3. सो मायनस टॅन π/3 अँड फायनल आन्सर विल बी निगेटिव्ह. आता टॅन π/3 म्हणजे पाय 180 भागिले 3 60. व्हॉट इज टॅन 60? √3. टेबल पार्ट पाहिजे. हे झालं फायनल आन्सर.
विद्या डोंट वरी, मी ते सांगतो आता. कुठं लिहू? स्क्रीनशॉट घे एकदा आन्सरचा, स्क्रीनशॉट घे. झालं? चल विद्या, तुला हे सांगतो, हे म्हणजे इथं दोन्ही स्टेप्सला आपण का वापरलं. चल तुला ते सायन्सचं सांगते बघ. कंपोजिट फंक्शन्स आपण पाहिले, रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा पुन्हा पहा, बेसिक्स पासन पहा, असेंडिंग ऑर्डरने सगळ्या गोष्टी समजतील. विद्या मला सांग, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स मी जर तुला विचारलं तर तुम्हाला, अरे बापरे कसं लिहिलं, डी बाय डी एक्स ऑफ विद्या साइन एक्स, तर तुम्हाला काय म्हणशील गुरुजी, इट इज कॉस एक्स. ऍग्री? मग विद्या मला सांगा बर का, डेरिव्हेटिव्ह ऑफ, मी जर विचारलं एक्स ची पॉवर एन विद्या, तर तुम्हाला काय म्हणशील बेटा, सर एन इंटू एक्स ची पॉवर एन मायनस वन. ऍग्री? हा, याची गरज नाही आपल्याला, तिथं बेसिक आहे बघ, लक्ष दे. हे बघ, ह्या फॉर्म्युल्यावरती फोकस कर. सगळ्यांनी लक्ष द्या बाल मित्रांनो. एक्सच्या ऐवजी कुठलंही फंक्शन येऊ दे तुझं, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक येऊ दे, लॉगॅरिथमिक येऊ दे, एक्सपो येऊ दे, हा, एक्सच्या ऐवजी कुठलंही फंक्शन आलं कंपोजिट वाला टाइप, डी बाय डी एक्स ऑफ, हे बघ एफ ऑफ एक्स बरं का, ची पॉवर एन, मग ते फंक्शन तुझं एफ ऑफ एक्स काही असू दे, एल आय ए टी ई पैकी, ओके, एल आय ए टी काही असू दे, बट काय आलं बेटा, फंक्शनची पॉवर एन, तर काय करायचं, सेम ॲज लाईक दिस, एन इंटू एक्स ची पॉवर एन मायनस वन होता, इथे काय लिहिणार मी, फंक्शन रेस टू एन मायनस वन, फक्त मल्टिप्लाय काय करायचं बेटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फटाफट सगळ्यांनी यस टाइप करा. अरे बोलो, इज एव्हरीबडी हॅपी विथ दिस, बोलो. अरे आठवते सगळ्यांना, कंपोजिट वाला बेसिक गोष्ट आहे, इथे एक्सप्लेन करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन क्यूब थिटा होता विद्या, बरोबर. मग आता हा जो साइन क्यूब थिटा आहे त्यासाठी एक स्टेप अजून वाढू का, आणि मला सांग असं लिहू की आला मी, दिस इज इक्वल टू ए इंटू डी बाय डी थिटा ऑफ, हे बघ साइन थिटा ब्रॅकेटचा क्यूब, जो साइन क्यूब थिटा आहे त्याला मी काय लिहिला, साइन थिटा ब्रॅकेटचा क्यूब, हे बघ या फॉर्म मध्ये आलं का नाही, फंक्शन रेस टू एन साइन थिटा रेस टू 3. मग आता बघ, हा येतं कॉन्स्टंट आहे गुणिले एन इंटू फंक्शन रेस टू एन मायनस वन, साइन थिटाच्या डोक्यावर 3 मायनस वन काय 2, म्हणजे त्याला काय लिहिलं, साइन स्क्वेअर थिटा इंटू एफ डॅश एक्स, आता थिटा आहे, डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा. विद्या क्लिअर आहे? That's why I am requesting everyone की watch those recorded lectures please. थोडा वेळ द्या, करावं लागेल तुम्हाला कव्हर. ओके, हे होणं साहजिक आहे, बिकॉज यू आर व्हेरी न्यू टू द डिफरन्शिएशन. थोडा मोठा चॅप्टर आहे, बट या प्रॅक्टिसचे फायदे जबरदस्त आहे, जबरदस्त आहे. साहिल याला म्हणायचं नाही आर खतरनाक येते, असं नाही म्हणायचं. हा डिफरन्शिएशन तुम्हाला म्हणला पाहिजे, आर खतरनाक पोरं थी, सक्सेस सायन्स अकॅडमीची पोरं खूप खतरनाक आहे, यांच्या नादी लागू नका. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सरसाइज 1.4 मधल्या क्वेश्चन नंबर 2 मधला फाइंड डी बाय डीएक्स ऍट वाला आपण सेकंड घेतला. आता फोर्थ आणि फिफ्थ हे दोन घेऊ बेटा आपण. ओके, फोर्थ एकच घेतो, बाकी तुम्हाला देतो. एक्स इज इक्वल टू, कारण सोपं टाइप आहे, एक्स इज इक्वल टू 2 cos t प्लस cos 2t, y is equal to 2 sin t minus sin 2t at t ची व्हॅल्यू पाय बाय 4. ओके, भारी सम आहे, 2 मार्काचा आपल्या बोर्ड एक्झाम साठी. बघ लक्षात आहे, कन्सेप्ट तेच आहे, काही बदल नाही. एक्स आहे, वाय dx by dt काढायचा, dy by dt काढायचा, ऍट सांगितल्यामुळे विसरायचं नाही, ती व्हॅल्यू टाकायची ऍट ते. चला, सो एक्स आय एम हॅव्हिंग, सो बेटा एक्स इज इक्वल टू 2 cos t प्लस cos 2t. सो बेटा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. एक्स चा काय होईल, dx by dt इज इक्वल टू, दोन तो कॉन्स्टंट टर्म आहे ना बेटा, सो d by dt ऑफ cos t प्लस
डी बाय डी टी ऑफ कॉस 2t. सिंपल आहे ना बेटा. पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अधिक दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट टर्म असेल तर फक्त तिला बाहेर घ्या. ओके, कारण एकटी असेल तर 0, अदरवाइज बाहेर घ्या. दिस इज इक्वल टू 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी इज मायनस साइन टी प्लस डी बाय डी टी ऑफ कॉस 2t. तोपर्यंत मला सांगा हे मी बरोबर लिहिलंय का चुकीचं लिहिलंय? कम ऑन, राईट ऑर रॉंग? हाय स्पीड मध्ये रिप्लाय करा. एम आय क्लिअर अप टू दिस? पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह एकदम मस्त पैकी क्लिअर कट लिहिलाय का मी बरोबर? अरे बोलो 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 बोलो. एकदम व्यवस्थित लिहिलं मी. इज देअर एनी अडचण? इज देअर एनी टाइप ऑफ अडचण ओव्हर देअर? सागरी सिंग सर बरोबर आहे. बाकी एव्हरीबडी एग्री की सर देर इज नो अडचण? अरे क्या बात, रोहित अजून आहे. मला वाटलं रोहित तर गेला असेल झोपायला. कोणाचाच काहीच रिप्लाय नाही. साहिल इज सेइंग सर झोपलंय ते. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे, ऍब्सोल्युटली फाईन. सो क्लिअर आहे का? बरोबर आहे का? काही अडचण? बाकीच्या कोणाचंच काही म्हणणं नाही, काही ना तर क्वेश्चनच कळालं नाही. बेटा चुकलंय ते येड्यांनो. गुणिलेचं साईन राहिलं, ती वजाबाकी झाली. कळतंय का? परत ही चूक करू नको. मी मुद्दाम तसं लिहिलं होतं ते. 2 गुणिले ना बेटा, मग पुढे मायनस झाल्यावर गडबड झाली ना, वजाबाकी झाली ती. सो 2 इंटू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी झालं प्लस. आता बघ डी बाय डी टी ऑफ कॉस 2t अलग नाही कंपोजिट. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? मायनस साइन. मग मला ब्रॅकेट टाकावं लागेल ना, नाही प्लस मायनस घोटाळा होईल ना सगळा. चला कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2t झालं, मायनस साइन 2t. बट डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t डी बाय डी टी ऑफ 2t कळलं? कंपोजिट वाला टाइप. चलो दिस इज इक्वल टू 2 इंटू मायनस ला लिहू का? मायनस 2 साइन टी प्लस इंटू मायनस ऑब्वियस है कि इट विल बी मायनस. सो मायनस साइन 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t. बघ बेटा 2 तर बाहेर येईल आणि t चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1. अरे बघणार आहो, t विथ रिस्पेक्ट टू t इज 1, x विथ रिस्पेक्ट टू x इज 1. हॅपी? ऍट द एंड मी असं लिहू का? मायनस 2 साइन टी, ही तर टर्म अशीच राहील. मायनस 2 साइन टी. 2 इंटू 1 इज 2 आणि त्याला लिहू का? मायनस 2 साइन 2t. ऍग्री? अच्छा चला. सो dx by dt काढला? येस सर. नाउ वी आर इंटरेस्टेड इन dy by dt. ओके, सो y इज इक्वल टू, यू कैन सी 2 sin t मायनस साइन 2t. चला डिफरेंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू t. y चा काय वेल्यू बेटा? dy by dt इज इक्वल टू, दोन कॉन्स्टंट टर्म है. सो कैन आई से डी बाय डी टी ऑफ साइन टी मायनस साइन 2t चा डेरिव्हेटिव्ह. सो डी बाय डी टी ऑफ साइन 2t एकदम मस्त पैकी स्टेप बाय स्टेप लिहिला आपण. क्लिअर आहे? ओके सर. विच इज इक्वल टू 2 साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. इथं काही गरज नाही पडली मला, कारण सिंपल आहे ना. साइनचा कॉस प्लस मायनस नाही, मायनसची गडबड नाही. 2 साइनचा कॉस टी मायनस डी बाय डी टी ऑफ साइन टी नाहीये, साइन 2t आहे. मग साइनचा डेरिव्हेटिव्ह काय बेटा? कॉस. सो सिंपली आय वुड लाईक टू राईट कॉस 2t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t लिहू का डायरेक्ट 2? हे काय राव, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t कम्स 2, आपल्याला माहिती आहे. सो प्यारे बच्चों, दिस इज इक्वल टू 2 cos t मायनस 2 cos 2t. आले का नाही? दिस इज युअर फर्स्ट, दिस इज युअर सेकंड. सो ऍट द एंड यू कॅन से dy by dx. काय बेटा dy by dx? dy by d कोण व्हेरिएबल t अपॉन dx by dt. स्क्रीनशॉट घे. आता उचलायच्या दोन्ही टर्म्स टाकून द्यायच्या. ही dx by dt वाली टर्म आहे आपली, ही dx by dt वाली टर्म आहे. चलो dy by dx इज इक्वल टू ही बघ dy by dt वाली टर्म 2 cos t मायनस 2 cos 2t भागिले ही dx by dt वाली टर्म आहे.
माइनस 2 sin t माइनस 2 sin 2t. क्लियर आहे बेटा? चलो सो आता x आणि y दिलेला होता तर आपण dy बाय dt काढला बट ऍट t इज इक्वल टू पाय बाय 4. काय सांगितलंय मला? ऍट t ची व्हॅल्यू पाय बाय 4. ऍट t ची व्हॅल्यू पाय बाय 4. मग dy बाय dx ची व्हॅल्यू दॅट t ची व्हॅल्यू पाय बाय 4. ओके, विच इज इक्वल टू टाकून द्या. सो 2 cos ऑफ t ची व्हॅल्यू पाय बाय 4 मायनस 2 cos ऑफ 2t आहे. मी व्यवस्थित लिहितो, कसं लिहायचं बघ. हा 2 t ला कपडे घाला पाय बाय 4 अपॉन मायनस 2 साइन ऑफ t इज पाय बाय 4 मायनस 2 साइन ऑफ 2 पाय बाय 4. ओके, इज इक्वल टू 2 cos पाय बाय 4 इज cos 45. टेबल पार्ट पाहिजे बेटा. 1 अपॉन रूट 2 मायनस 2 cos ऑफ एक स्टेप वाढवतो. बे एक बे आणि बे दुने 4. कशाला राव वाढवू, इथंच करू ना. बे एक बे बे दुने 4 उरला काय cos ऑफ 90. cos 90 काय राव 0 अपॉन मायनस 2 साइन पाय बाय 4 काय बेटा 1 अपॉन रूट 2 साइन 45 मायनस 2 ठीक ठीक बे दुने 4 साइन 90 इज 1. ऍग्री. ओके, सो इट विल बी फाइनल आंसर बेटा. 0 मुळे ही टर्म कॅन्सल आउट झाली, राईट. सो कॅन आय से 2 बाय रूट 2 अपॉन इथं काय होईल पुढं करतोय इथं इज इक्वल टू वरती काय येईल बेटा 2 अपॉन रूट 2. ऍग्री. भागिलेला बघ मायनस 2 बाय रूट 2 मायनस 2. एकदम स्टेप बाय स्टेप केलं मी तुझ्यासाठी, ठीक आहे. दिस इज इक्वल टू न्यूमरेटर बघ 2 बाय रूट 2 अपॉन डिनॉमिनेटर क्रॉस मल्टिप्लाय आहे बघा मायनस 2 रूट 2 होल डिवायडेड बाय रूट 2. वरच्या रूट 2 चा खालचा रूट 2 डिनॉमिनेटर कॅन्सल आउट होऊन जाईल बेटा. वरती 2 आहे, खाली बघ मायनस 2 रूट 2. सो मायनस 2 कॉमन घेऊ. येस सर. मग कंसात काय राहील बेटा 1 प्लस रूट 2. बघणार आहो मायनस 2 कॉमन घेतला तर मायनस 2 डिवाइड कर. दिस टर्म विल बी 1, दिस टर्म विल बी प्लस रूट 2. 2 डिश क्या कैंसिल आउट. सो लास्ट आंसर मायनस 1 अपॉन 1 प्लस रूट 2. स्क्रीनशॉट घ्या. डन. आता ह्या क्वेश्चन मधले उरलेले तुम्हाला जमतील, पटापट बोला जमतील का नाही. मग मला क्वेश्चन नंबर 3 सुरू करायला, विच इज व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी इम्पॉर्टंट. कम ऑन. कॉन्फिडन्स वाढला का नाही? का अजून एखाद सम घेऊन खेळत बसायचं? पटकन बोला. जे तुम्ही म्हणाल जो बोले सो निहाल. तुमचा कॉन्फिडन्स वाढलाय, होमवर्क कराल, येस ऑर नो, का अजून सम घ्यायचे? कोणाची अशी इच्छा आहे का सर अजून एखाद सम घ्या? पटकन बोला. अजून सम घ्यायची इच्छा आहे का? कराल ना होमवर्क, मग मी पुढचे चांगल्या लेवलचे सम घेतो. स्टॉप करा, स्टॉप करायचं. प्रामाणिकपणे बोला. डोकं फार भीती वाटते का? नाही तर मला स्टॉप करायला. हो हे तर लगेच हो अजून घ्यायला पाहिजे या मताचा मी आहे. क्वेश्चन नंबर 3 कडे मूव्ह व्हायला पाहिजे आपण, राईट. हे बघ इथपर्यंत एकदम व्यवस्थित समजलंय का रे सगळ्यांना? होमवर्क तर करायचाच आहे, होमवर्क तर करायचाच आहे. क्वेश्चन नंबर 3 चा सुद्धा करायचा आहे, चांगल्या लेवलचे समचे. ठीक आहे, आय विल स्टार्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. खरा इम्पॉर्टंट तो आहे, खरा हिरो तो आहे आपला. क्वेश्चन नंबर 3 नेहमी लक्षात ठेवा, पुस्तकातले किंवा मिसलेनियस मधले जे शेवटचे सम्स असतात, खरे सम्स ते असतात, आणि तिथून पुढे मग सीईटी जेई चे सम सुरू होतात. ओके, क्वेश्चन नंबर 3 इज व्हेरी इंटरेस्टिंग बेटा, व्हेरी इंपॉर्टंट. एकदम लॉजिकल आहे क्वेश्चन नंबर 3 मधला. क्वेश्चन नंबर 3
त्यातलं चला श्री गणेशा करूया आपण. आपला पहिला सम घेऊ. इफ x इज इक्वल टू a अंडर रूट sec theta minus tan theta, y is equal to square root of sec plus tan. They are saying show that dy by dx is a minus y by x. Okay, ठीक ठीक है. रोहित जी वेलकम बैक अगेन. आइए आपका फिर से इंतजार था. ओके. x is equal to a under root sec theta minus tan theta. This is the first term. Differentiate with respect to theta. नहीं सर, नहीं. Please have a look at the question. X is equal to a under root sec minus tan. Y is equal to under root sec plus tan. ओके. ए जोडीदार आहे की नाही मला क्वेश्चन परत एकदा चेक करू द्या. ए हा ए राहिला, मी तेच म्हटलं. y इज इक्वल टू ए अंडर रूट. पाठ झालेत मला हे सम, त्याच्यामुळे ते क्लिक झालं. ठीक आहे. तुम्ही काही पाठ बीट नाही करायचे, ते मला प्रॅक्टिसने पाठ झाले. बेटा क्वेश्चन इफ यू ऑब्झर्व क्लिअरली तर x इक्वल टू ए अंडर रूट दिस टर्म, y इक्वल टू ए अंडर रूट दिस टर्म, फक्त मायनस आणि प्लसचा फरक आहे. आणि dy बाय dx दाखवताना मायनस y बाय x दाखवायचा आहे. नॉर्मल मेथडने जाल तर इथपर्यंत नाही पोहोचणार, जसं आपलं इम्प्लिसिट मध्ये झालं एकदा. अलग लक्षात. सो प्रोसेस विल बी करेक्ट बट दॅट मेथड कुड बी रॉंग. आता बघ x इक्वल दिलं, मी आता काय हाय याच्या खाली घेतो, गुणिलेचा ए डावीकडे आणला भागिले अंडर रूट सेक थीटा मायनस टॅन. क्लिअर आहे बेटा? ओके. आता लक्षात आहे. हे इथपर्यंत आलं. आता मी काय करतो, स्क्वेअरिंग ऑन द बोथ साइड्स. शॉर्टली विल अंडरस्टँड की काय चाललंय. स्क्वेअरिंग केल्याच्या नंतर काय होईल बेटा, डावी साइड बघ, एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आहे की नाही, वरचा स्क्वेअर भागिले खालचा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर्स विल गेट रिमूव्ड अँड कॅन आय राईट सेक थिटा मायनस टॅन थिटा. व्हेरी बेसिक स्टेप बेटा. स्क्वेअरिंग केलं तर एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर विल गेट कॅन्सल आउट. ऍग्री? येस सर. याला मी म्हणतो वन. काय म्हणतो बेटा? आय विल से वन. ओके. जसं मी एक्स घेतला तसा आता वाय घेतो. प्रोसेस नीट आहे का? ए इंटू अंडर रूट सेक प्लस टॅन. ऍग्री? आता ही टर्म खाली घ्या, म्हणजे त्याला लिहा y बाय ए विल बी अंडर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा. ऍग्री? जसा हा ए खाली घेतला होता. वन्स अगेन बेटा स्क्वेअरिंग. स्क्वेअरिंग. सो y चा y स्क्वेअर, खालच्या ए चा ए स्क्वेअर, स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर विल गेट रिमूव्ड आणि उरल काय बेटा, सेक थीटा प्लस टॅन थीटा. प्यारे बच्चों, व्हाट आर यू ऑब्झर्विंग? इथं सेक मायनस टॅन, इथं सेक प्लस टॅन. आता जर का ऍडिशन केली व्हॉट विल हॅपन, दिस मायनस अँड दिस प्लस विल गेट कॅन्सल आउट. बरोबर? थोडीशी आय होप जागेची अडचण येईल बरं का. दिस इज माय सेकंड. चला स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे मी ते पुसतो आणि मग पुढे जाऊ आपण. झालं? ओके. आता एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. आता बघ, सेक मायनस टॅन इंटू सेक प्लस टॅन, हा जर गुणाकार केला आय होप सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर काहीतरी बाद बनल. ठीक आहे. अच्छा बघ, ह्या दोन टर्म ठेवतो मी. ऍडिशन करून हे नाही होणार, आपलं टार्गेट हे. मग आता बघ मी काय करतो, ह्या दोघांचा मल्टिप्लाय करतो. 1 इंटू 2. आता एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू सेक मायनस टॅन इंटू सेक प्लस टॅन. झालं? ते पुसतो आता.
काहीच नाही, टर्म्स मोकळ्या केल्या, त्यांचा गुणाकार केला का, तर फंडामेंटल आयडेंटिटीचा विषय कसा येतो बघा आता. दिस इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए प्लस बी. याला काय लिहू शकतो बेटा मी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे सेक्स स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा. काय वापरलं मी, ए प्लस बी इंटू ए मायनस बी ला काय लिहू शकतो बेटा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज 1 किंवा सेक्स स्क्वेअर इज 1 प्लस टॅन स्क्वेअर, कसंही करा. सेक्स स्क्वेअर थीटा इज 1 प्लस टॅन स्क्वेअर, पार्ट पाहिजे बेटा, हे झाले कॅन्सल. सो हे आन्सर आलं 1, राईट. बरं डावीकडे काय, एक्स डावीकडे काय लिहू शकतो मी, बघ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर ए ची पॉवर 4 झालं. सो एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर विल बी ए ची पॉवर 4. चला आता स्क्वेअर रूट्स घेऊ आपण, स्क्वेअर रूट्स घ्या. स्क्वेअर रूट्स घेतल्यावर काय होईल बेटा, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मिळू का एक्स वाय, ए ची पॉवर 4 चा स्क्वेअर रूट काय होईल ए स्क्वेअर, अरे स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर 1/2, एक्स वाय आला ए स्क्वेअर. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, बघा इंटरेस्टिंग सम आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. थोडक्यात काय केलं माहिती का आपण, पॅरामीटरच रिमूव्ह केला. हे तुम्हाला ऑब्झर्व झाला असेल, थीटा रिमूव्ह झाला. सो टार्गेट काय म्हणायचं या सम मध्ये, हे कोणत्या टाईपचं सम होतं टार्गेट, रिमूव्ह पॅरामीटर. काय म्हणू या टाईपच्या समला आपण, रिमूव्ह पॅरामीटर वाला टाईप. पुस्तकात क्वेश्चन नंबर 3 लिहा, रिमूव्ह पॅरामीटर वाला टाईप आहे हा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, आपला एक्स केला तर काय होईल बेटा, एक्स यू इंटू व्ही ना, एक्स डीवाय बाय डी एक्स प्लस वाय डेरिवेटिव्ह ऑफ एक्स, कम ऑन, यू डेरिवेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही डेरिवेटिव्ह ऑफ यू विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ उजवीकडची टर्म ए स्क्वेअर. आता बघ एक्स डीवाय बाय डी एक्स विल बी एज इट इज प्लस वाय डेरिवेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1, डिवाइड एक्स ऑफ एक्स इज 1, आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बेटा 0. सो पुढे मी याला कंटिन्यू करून असं लिहू का, एक्स इंटू डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा प्लस वाय पलीकडे मायनस वाय, आणि डीवाय बाय डी एक्स विल बी मायनस वाय बाय एक्स. फटाफट बोला, हा टाइप पचनी पडलाय का, हा टाइप तुम्हाला पचनी पडलाय का, कसं डोक्यावरून गेलं हे, बोलो बेटा. हे सगळं डोक्यावरून गेलं का, कळालंय ना बेटा, टेन्शन नाही घ्यायचं. दिस वॉज द टाइप ऑफ रिमूव्ह पॅरामीटर. काय टाइप होता हा, रिमूव्ह पॅरामीटर. गेटिंग. चला परत सेकंड सम घेऊ, भरपूर सम घेऊ आपण यातले, डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. सगळीच्या सगळी एक्सरसाइज म्हणलं तरी मी घेतो, ओके, डोंट वरी. थोडी प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला फक्त. टार्गेट फक्त लक्षात ठेव की रिमूव्ह पॅरामीटर. व्हॉट इज टार्गेट, रिमूव्ह पॅरामीटर. अच्छा, अर्थात ते प्रत्येक समला करायचं का नाही, रिकॉग्नाइज झालं पाहिजे. फंडामेंटल आयडेंटिटी पार्ट असतील तुमचे, मल्टिपल अँगल पार्ट असतील तर बरोबर हिंट्स लागतात. तुम्ही आजच्या लेक्चरला पाहिलं असेल, मल्टिपल अँगल आणि फंडामेंटल आपल्याला भरपूर गरज पडली. फक्त सेकंड सम घेऊ आपण आजच्या लेक्चरला. सेकंड, इफ एक्स इज इक्वल टू ई ची पॉवर साइन 3t, y is equal to e ची पॉवर cos 3t, show that dy by dx is minus y log x upon x log y. चला हा क्वेश्चन आपल्या समोर आहे. क्वेश्चन बघून काय दिसते तुम्हाला, एक्स पॅरामीटर टी मध्ये आहे, वाय हा पॅरामीटर टी मध्ये आहे, फक्त एक्सपो दिलंय आपल्याला. काय दिलंय, एक्सपो. 1 बाय 1 घेऊ आपण. एक्स इज इक्वल टू ई ची पॉवर साइन 3t, बेटा y इज इक्वल ई ची पॉवर कॉस 3t. 3t बघून मला अंदाज आला की रिमूव्ह पॅरामीटर टाइप असू शकतो. आता मी काय करतो बघ, अप्लाय लॉग. तर बेटा लॉग अप्लाय केल्याच्या नंतर डावीकडे, अरे अप्लाय लॉग, डावीकडे काय होईल,
लॉग ऑफ एक्स. उजवीकडे काय होईल लॉग ऑफ e ची पॉवर साइन 3t. आता आपल्याला माहिती आहे लॉग m ची पॉवर n इज n लॉग m म्हणजे साइन 3t खाली येईल आणि लॉग ऑफ e हे बघ हे साइन 3t. लॉग e ची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे 1 साइन 3t इंटू 1 साइन 3t. ऍग्री? ओके. सो बेटा हे आलं लॉग ऑफ एक्स. ऍग्री? ओके. आता बेटा लक्ष दे लॉग ऑफ एक्स इज साइन 3t. बरं का, मी याला असंच ठेवतो, मुद्दाम असंच ठेवतो मी याला इथपर्यंत. बेटा लक्ष दे की आपलं टार्गेट काय आहे की dy बाय dx मस्ट बी मायनस वाय लॉग एक्स अपॉन एक्स लॉग वाय. बरं का, म्हणजे याच आपल्याला आता समजा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय होईल 1 बाय एक्स dx बाय dt. ओके, पण मग होईल काय आपला लॉग एक्स ही टर्म आपली रिमूव्ह होऊन जाईल. तेव्हा मी याला लॉग एक्स अशा फॉर्म मध्ये ठेवलं. y इज इक्वल टू e ची पॉवर cos 3t. चला दोन्ही साईडला अप्लाय लॉग करा. होईल काय की डाव्या साईडला y चा झाला लॉग ऑफ y इज इक्वल टू लॉग ऑफ e च्या डोक्यावर cos 3t लॉग ऑफ m ची पॉवर n इज n लॉग m. सो म्हणजेच वरचा cos 3t खाली इनटू लॉग ऑफ e cos ऑफ 3t लॉग ऑफ e ची व्हॅल्यू काय बेटा 1. सो cos ऑफ 3t आपण इथपर्यंत आलो लॉग ऑफ y. याला काय म्हणूया सेकंड. स्क्रीनशॉट घ्या. इथपर्यंत कोणाला काही डाऊट बोलो बेटा. इथपर्यंत कोणाला काही डाऊट एकदम व्यवस्थित समजलंय. ओके. आता बघ लक्ष दे. आता ही टर्म मी उचलतो. अरे याला 1 नाही म्हणलो का आपण. दिस इज माय फर्स्ट राईट. ओके. आता बघ लॉग एक्स इज इक्वल टू साइन 3t फ्रॉम 1 log x is sin 3t. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट व्हॉट t म्हणजेच d बाय dt ऑफ log x इज इक्वल टू d बाय dt ऑफ sin 3t. चला log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x असतो. आता हे d बाय dt आहे राईट. सो log x चा डेरिव्हेटिव्ह ऑब्वियस आहे 1 बाय x बट dx बाय dt. नाही कळालं सर, नाही कळालं बेटा. डी बाय dx नाहीये, इट इज डी बाय dt कंपोजिट फंक्शन. सो log x चा डेरिव्हेटिव्ह जरूर 1 बाय x आहे बट डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t dx बाय dt. जसं आपण डेरिव्हेटिव्ह y घ्यायचो log y चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय y dy बाय dt सेम वे. ओके, विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin 3t काय होईल बेटा cos 3t गुणिले 3t चा डेरिव्हेटिव्ह काय होईल 3. मगाशी नाही का 2t चा 2 आला होता दिस वे. अच्छा, सो dx बाय dt भागिलेचा x पलीकडं गुणिले होईल राईट. आणि इथं काय बेटा 3 cos ऑफ 3t झालं. ओके, सो फायनली आय कॅन राईट x इंटू 3 विच मीन्स 3x cos ऑफ 3t. याला मी काय म्हणतो थर्ड. स्क्रीनशॉट घ्या म्हणजे हा इकडचा पार्ट पुसतो मी. मला माहितीये थोडस डोक्यावरून जायला लागले तुमच्या बट घाबरायचं काही कारण नाहीये. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत चालायचं. आपण लॉग एक्स आणि लॉग वाय ह्या 2 टर्म्स आणल्या आणि मग एक एक गेट डिफरन्शिएट करत चाललो. ओके, मी आता म्हणतो फ्रॉम 2 उचला y इज इक्वल टू आपलं लॉग y इज इक्वल टू cos 3t झालं. log y इज cos 3t उचललं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. सो d बाय dt ऑफ log y is d by dt of cos of 3t. Derivative of log y is 1 by y. With respect to t, derivative will be dy by dt. I repeat, log y चा derivative 1 by y. जसं log x चा 1 by x 1 by y. But y चा derivative composite with respect to t will be dy by dt is equal to derivative of cos we know minus
साइन 3t गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3t इज 3. सॉल्व बी dy बाय dt बेटा. dy बाय dt इज इक्वल टू, आता बघा ही टर्म खालची पलीकडे गेली तर मी त्याला लिहू का, मी असं लिहितो y इंटू भागिले y पलीकडे गेला आणि इथं काय हा 3 अलीकडे लिहिला तर -3 साइन 3t झालं. म्हणजेच मी याला असं लिहू का -3y साइन ऑफ 3t. स्क्रीनशॉट घ्या. झालं बेटा. नीट लक्ष दे की फ्रॉम 1 आपला 1 काय होता मी ते लिहितो कारण की आता त्याची गरज पडणार आहे आपल्याला बरं का. फ्रॉम 1 हा होता log x इज इक्वल टू साइन 3t बरोबर. हे फर्स्ट इक्वेशन. फ्रॉम 2 दिस वॉज माय सेकंड इक्वेशन. ओके. आता नेहमी काय करायचं, मला पाहिजे dy बाय dx बरं का बेटा. तर तुला माहिती आहे dy बाय dx इज dy बाय dt भागिले dx बाय dt. मग आता dy बाय dt कोण आहे, हे बघ हाय -3y साइन 3t झालं अपॉन dx बाय dt काय हे काय 3x cos 3t. सॉरी y नाही 3 कट झाला, 3 आणि 3 नेम चुकला होता. झालं. dy बाय dx जे प्रूव्ह करायचे ते आहे का, नाही ना सर, नाहीये. -y बाय x पर्यंत ओके, -y बाय x आहे. मला log x भागिले log y पाहिजे, log x भागिले log y पाहिजे. सो बेटा मी 1 मधून उचलून साइन 3t ला लिहू का log x. बघ ना साइन 3t च्या ऐवजी मी काय वापरू शकतो log x भागिले x. cos 3t च्या ऐवजी लिहू का log y. दॅट्स वाय आपण त्यांना 1 आणि 2 लिहितो. ओके. हे कुठून आलं बेटा, फ्रॉम 1 and 2. फटाफट बोला. इज एव्हरीबडी अंडरस्टूड हाऊ लॉजिकल दिस सम्स आर. कम ऑन बेटा. थोडस डिफिकल्ट वाटलं असेल बट वी टू प्ले लाईक दिस. असं खेळायचं आपल्याला. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड? क्लिअर आहे? हॅज एव्हरी वन ऑफ यू अंडरस्टूड दिस?